मॉर्निंग फ्रेंड्स, आपण जसे पुण्यातले ब्रिजेस पाहतो आहे त्यातला हा महत्त्वाचा ब्रिज म्हणजे संभाजी ब्रिज. हा इकडून शास्त्री रोड आणि शास्त्री पूल आणि तो मधला आहे तो टिळक रोड. हा अलका चौक म्हटला जातो. हा कुंटेकर रोड समोर दिसतोय तो, त्याच्या शेजारी लक्ष्मी रोड. समोर आपली जी मूळ मेट्रो दिसते आहे ती. आणि मी जसं म्हणतोय तुम्हाला की मी आत्ता अलका चौकात उभा आहे. हा पुण्यातला प्रसिद्ध अलका चौक. आणि आत्ता आपण जो पाहणार आहोत तो संभाजी ब्रिज. आता आपण संभाजी ब्रिजकडे जाऊयात पुढे. तुम्हाला 360 डिग्रीमध्ये मी हा अलका चौक दाखवला आहे. मी आता पुण्याच्या संभाजी चौकावर संभाजी पुलावरून जातो आहे. ते समोर आपल्याला ते दिसत असेल ते डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन. ही आपली पुण्याची मेट्रो जी की रामवाडीकडून आलेली आहे आणि अशी इकडे वनाजकडे जाणार आहे. आपण इकडून असं शिवाजी पूल म्हणा किंवा आपण आपला व्हिडिओ जो स्टार्ट केलेला आहे तो हडपसरच्या ब्रिजपासून मुंडव्याच्या ब्रिजपासून आणि ह्याच्या अगोदरचे आपले सगळे व्हिडिओ आहेत ते इथपर्यंत आहेत. आणि ह्याच्या पुढे जे काय ब्रिजेस राहिलेले आहेत ते पाहण्याचा प्रयत्न मला करायचा आहे. म्हणजे एका व्हिडिओमध्ये आपले पुण्यातले सर्व ब्रिजेस येऊ शकतील. पण मला जमलं तर मला एडिटिंग जमलं किंवा कोणाच्या मदतीने करता आलं तर मी करण्याचा प्रयत्न करेल. अदरवाईज हा आपण नवा व्हिडिओ समजूया. हा जो ब्रिज दिसतो आहे तो यशवंतराव चव्हाण ब्रिज म्हटलं जातं त्याला. आता आपण त्या ब्रिजवर जाऊया. तसं तर ब्रिटिशकालीन किंवा इंग्रज आपलं भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी पुण्यातच पहिला ब्रिज होता तो बंगार्डन ब्रिज, त्यानंतरचा शिवाजी ब्रिज आणि हा संभाजी ब्रिज. ह्या संभाजी ब्रिजला किंवा पुलाला लकडी पूलसुद्धा म्हटलं जातं, कारण ह्या बनवण्यापूर्वी हा लाकडाचा पूल होता, लाकडाने बनवलेला पूल होता, म्हणून याला संभाजी ब्रिज होतं. आणि नंतर मग ब्रिटिशांच्या वेळेलाच हा ऐतिहासिक ब्रिज झालेला आहे किंवा ब्रिटिशांनीच बांधलेला आहे. आता आपण समोर जो ब्रिज दिसतो यशवंतराव चव्हाण ब्रिज त्या पुलावर जाण्याचा प्रयत्न करूयात. जर जमलं मला तर मी मोस्टली एकाच व्हिडिओमध्ये पुण्यातलं सर्व ब्रिज करण्याचा प्रयत्न करेल जर मला शक्य झालं किंवा कोणाच्या मदतीने मला एडिटिंग करता आलं तर. अदरवाईज आपण हा नवीन व्हिडिओ आहे असं गृहीत धरूयात. मी जसं म्हटलं तुम्हाला मित्रांनो, छत्रपती संभाजी पूल हा पेशवेकालीन लाकडी पुलाचे जागी सरकारी पब्लिक वर्क्स खात्याने तुम्ही शॉर्टमध्ये पण करू शकता. हा तो संभाजी ब्रिज. मी आता पुलाच्या दुसऱ्या बाजूला आलेलो आहे. आणि हे समोर आपल्याला जसं मी म्हटलं तुम्हाला की हा डेक्कन जिमखाना आपलं मेट्रो स्टेशन आहे. त्याच्या पुढे जर आपल्याला दिसत असेल तर ते छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन. आता झेड ब्रिज पाहिलेला आहे आपण आणि आपल्याला जायचं आहे ते असं पुढे. जसं म्हटलं मी तुम्हाला की तो समोर पलीकडे दिसतोय तो
यशवंतराव चव्हाण ब्रिज. तर आपला व्हिडिओ मोठा होतो आहे, आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, आपण आता स्वर्गीय नामदार यशवंतराव चव्हाण पुलावर आलेलो आहे. हा इकडे यशवंतराव चव्हाण पूल आणि माझ्या मागे तो हा कर्वे रोड. हा इकडे पौडकडे गेलेला आहे, पौड कोथरूड वगैरे भागात. आणि हा यशवंतराव चव्हाण हा पूल. इनफॅक्ट हा ब्रिज फक्त दुचाकी वाहनांसाठीच होता, पण ह्याच्यावरून 4 व्हीलरसुद्धा जातात. समोर पुणे हॉस्पिटल आहे आणि आत्ता मी यशवंतराव चव्हाण पुलावरून चालतो आहे. आपण अगोदर ह्या संभाजी ब्रिजवर उभं होतो समोर. आणि हा नदीपात्रातला रस्ता आहे. पुण्यातल्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी केलेला रस्ता आहे. आणि माझ्या मागे दिसत असेल तर त्या ब्रिजवर आपण जाण्याचा प्रयत्न करूयात. हा इकडून आलेलं आहे. हे मुंडव्याकडून आलेलं. ह्या रस्त्याने आपण असं येतो आहे. इकडे असं चाललो आहे पुढे. आणि ती मेट्रो चालली आहे. आत्ता आपण जसं म्हटलं मी तुम्हाला की आपण यशवंतराव चव्हाण पुलावर उभा आहोत आणि आपल्याला आता जायचं आहे तर समोर त्या ब्रिजकडे जायचं आहे. यशवंतराव चव्हाणच्या साधारण मध्यापर्यंत मी उभा आहे आत्ता. आपण आता त्या ब्रिजकडे जाऊयात. आपण आता मित्रांनो कैलासवासी एस एम जोशी पुलावर आलेलो आहे. हा एस एम जोशी पूल आणि मागून जो रस्ता आलेला आहे माझ्या, तो कर्वे रोडकडून आलेला पूल. आणि हा असा पूल हा बराच उशिरा झालेला आहे माझ्या माहिती अंदाजाने. हा एस एम जोशी पूल. हा एस एम जोशी पूल आहे. आणि आपण आत्ता मागून जे आलो आहोत किंवा त्याच्या अगोदर आलो तो यशवंतराव चव्हाण पूल जो समोर दिसतो आहे. आणि त्याच्या पलीकडे मग संभाजी ब्रिज वगैरे. तर मी आत्ता म्हणतो कसं की हा बराच उशिरा झाला असेल. याचं कारण एवढ्या करताच हे जे समोर दिसतं आहे ते SP गरवारे कॉलेज आहे. हे माझं कॉलेज आहे. ह्या कॉलेजमध्येच मी BCom झालेलो आहे. आणि मागे जे असेल ते मागे जे माझ्या दिसत असेल ती वैकुंठ स्मशानभूमी. तर हा इकडनं कर्वे रोडकडनं आलेला मुळामुठा नदीच्या पात्रातला रस्ता. आणि ही मुळामुठा नदी. आणि समोर थोडंफार जो दिसत असेल तो कैलासवासी रवींद्र म्हात्रे पूल. आपण आता त्या पुलावर जाणार आहोत. हे समोर आहे ते वैकुंठ स्मशानभूमी, जसं मी म्हटलं तुम्हाला तसं. आणि इकडे पुढे नवी पेठ किंवा शास्त्री रोडकडे वगैरे रस्ता जातो. चला तर मग आता आपण पुढे जाऊ म्हणजे रवींद्र म्हात्रे पुलाकडे जाऊयात. मित्रांनो, आपण आता रवींद्र म्हात्रे पुलावर आलेलो आहे. माझ्या मागे हा रस्ता जो आलेला आहे तो कर्वे रोडकडनं आलेला आहे. आणि हा समोर रवींद्र म्हात्रे ब्रिज. आपण ह्या रस्त्याने थोडं पुढे जाऊयात अजून. हा रवींद्र म्हात्रे पूल. आणि हा आपण असं जे म्हटलं मी तुम्हाला की आपण कर्वे रोडनी इकडे आलेलो आहे. हे समोर जर दिसत असेल तो आपण आत्ता ह्याच्या अगोदर पाहिलेला SM जोशी पूल. ही मुळामुठा नदी
आणि आपल्याला जे जायचं आहे आता पुढे, ह्याच्या पुढचा जो ती समोर पर्वती थोडीफार दिसत असेल दूरवर आहे पण, तर इकडे असा राजाराम ब्रिज, ह्या ब्रिजवर जाण्याचा प्रयत्न करूयात आपण. तर जसं मी म्हटलं तुम्हाला की हा हुतात्मा रवींद्र म्हात्रे पूल हे परराष्ट्र खात्यात फार उच्चायुक्त होते. मला आठवतं आहे ह्या पुलाचं उद्घाटन जेव्हा झालं, तर त्यांचा ब्रिटनमध्ये खून झाल्यानंतर ह्या पुलाला नाव रवींद्र म्हात्रे पूल दिलेलं आहे असं मला चांगलं आठवतं आहे. तर आपण असं पुढे म्हणजे इकडे राजाराम पुलाकडे जाण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग जाऊया. जसं म्हटलं मी मित्रांनो, आपण आता राजाराम पुलावर पोचलेलो आहे. आपण असं मागून DP रोडने आलेलो आहे. हा राजाराम पूल आणि हा DP रोडकडनं किंवा कर्वेनगर कोथरूडकडनं आल्यानंतर हा मागे जो तो सिंहगड रोडला कनेक्ट होतो आहे. माझ्या मागच्या बाजूला आहे ते सिंहगड रोड. तर हा असा इकडून आल्यानंतर म्हणजे DP रोडकडनं आल्यानंतर हा राजाराम पूल, ते समोर दिसत असेल तर विठ्ठलवाडीचं एक छोटं मंदिर आहे. आणि आपण आलो, एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. आपण आत्ता आलो तो तिकडून म्हणजे हे जे समोर इकडे दिसतं आहे ते म्हात्रे पुलावरनं आलेलो आहे आपण. हे मध्ये मुळा मोठा नदी, आणि आत्ता मी एक्झॅक्टली राजाराम पुलाच्या मध्यावर उभा आहे. जसं म्हटलं तुम्हाला, आपण आत्ता उभा आहोत ते पुणे महानगरपालिका राजाराम पूल. पहिले राजाराम राजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिष्ठापित होते. आणि हा राजाराम पूल इकडे मागे गेलेला आहे. मागच्या बाजूला आपल्याला जर दिसत असेल ते एक मिनरल आहे आणि तो सिंहगड रस्ता आहे. म्हणजे माझ्या उजवीकडनं आलेला रस्ता स्वारगेटकडनं वगैरे आलेला आहे, आणि डावीकडे हा जो रस्ता जाणार आहे तो सिंहगडाकडे. हा राजाराम ब्रिज आपण जे आलेलो आहोत ते मुंडव्याचा पहिला ब्रिज. आणि जसं आपण म्हटलं होतं तुम्हाला, हे सर्व टार्गेट आपण राजाराम पुलापर्यंत, तर आत्ता आपण राजाराम पुलापर्यंत मुंडव्यापासून आलेलो आहोत. मी आत्ता राजाराम पुलाच्या मध्यावर उभा आहे. समोर कोथरूड कर्वेनगरकडे जाता येतं आहे, आणि हे मागून सिंहगड रस्त्याकडनं आलेला रस्ता. तर मी आत्ता जे दाखवतो आहे ते मागच्या बाजूला विठ्ठलवाडी वगैरे. आणि आपण जसं ठरवलं होतं की पुण्याच्या हद्दीतला मुंडवा हा ब्रिज पहिला, तसा हा शेवटचा ब्रिज म्हणता येईल. ह्याच्या मागे पण ब्रिज आहेत असावेत, पण ते सिटीमध्ये येत नसावे. तर माझं इंटेन्शन एवढंच होतं की जेणेकरून जसे शिकागो नदीवर ब्रिजेस आहेत तसे आपल्या पुण्याचे किती ब्रिजेस होतील ते पाहण्याचा प्रयत्न केला थोडासा. हा मोस्टली मला जमलं एडिटिंग तर मी करण्याचा प्रयत्न करेल की एका व्हिडिओमध्ये पुण्यातले सर्व ब्रिजेस दाखवायचे. अदरवाईज आपण हा वेगळा व्हिडिओ करेल. चला तर मग चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.